मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र विजयकुमार स्वामी फ्लॅशबॅकमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेमडी पूर्व प्रचारामध्ये उभी होती, प्रचारात सामील झालेली होती, सगळ्या क्लासेसला सुट्टी दिलेली होती। रितेश दादा येतोय, रितेश दादा आला। प्रवासी आमदाराने प्रवासी विद्यार्थ्यांच्या समोर गर्दी जमवून रितेश दादाचं मनोरंजन केलं। एरवी रितेश दादा लोकांचं मनोरंजन करतो, इथल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी जे लातूरचे मतदारही नाहीत, लातूरमध्ये राहतही नाही, ज्यांना मतदानाचाही अधिकार नाही, अशा मुलांनी रितेश दादाची करमणूक केली आणि रितेश दादा चेवमध्ये आले। रितेश दादांनी डायलॉगबाजी मारली। आता रितेश दादा डायलॉगबाजी मारल्यावर अमित भैया तरी कशाला मागे राहतील। अतिशय सवंग शेरोशायरीचा नजराना अमित देशमुख यांनी पेश केला। अमित देशमुख हे विसरले आहेत की लातूरच्या प्रतिस्पर्धी एक महिला आहेत आणि त्या महिलेचं नाव अर्चना आहे, ज्या सन्माननीय उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेल्या आहेत। मात्र प्रवासी विद्यार्थ्यांच्या समोर, शेमड्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना अमित विलासरावजी देशमुख यांनी जी फालतू शेरोशायरी केली। फालतू जगामधला अव्वल दर्जाचा जर कोणी फालतू शेरोशायरीवाला असेल तर ते लातूरचे आमदार आहे। एक अतिशय थर्डला शेर मारून त्यांनी मुलांच्या टाळ्या घेण्याचा प्रयत्न केला। ही निषेधार्ह कृती आहे, निषेधार्ह कृती। अमित देशमुख यांनी आपल्या प्रचारामध्ये ही शेरोशायरी मारताना किमान आपल्या वडिलांचं स्मरण करायला हवं होतं, किमान आपल्या काकांचं स्मरण करायला हवं होतं, किमान आपल्या आजोबांचं स्मरण करायला पाहिजे होतं। नपक्षी देशमुख नावाची तरी इब्रत सांभाळायला हवी होती। देशमुखांनी कधीही कुठल्याही महिलेवरती कधीही कसलीही शाब्दिक वार केले नाही, कसलेही। ही गोष्ट इथे मला या ठिकाणी अमित देशमुख यांना आठवण करून द्यायची आहे। ही छचोर पोरांची निवडणूक नाही आहे, ही बुद्धिजीवी लोकांची निवडणूक आहे। लातूर हे बुद्धिवादी लोकांचं गाव आहे। इथलं नेतृत्व केशवरावजी सोनवणेंनी केलंय, शिवराज पाटलांनी केलंय, विलासरावजी देशमुख यांनी केलं। त्यांनी असला सवंगपणा कधी केला नाही, कधीच नाही। विलासरावजी देशमुख 1995च्या निवडणुकीत पराभूत झाले। 1999च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी अतिशय आब राखून प्रचार केला होता, अतिशय सन्मानाने प्रचार केला होता। चार घराच्या चौकटीमध्ये का होतं त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही। मात्र प्रचारांच्या सभामध्ये, प्रचारांच्या बैठकीमध्ये विलासराव देशमुख दर्जा राखून असायचे। तो दर्जा आज अमित देशमुख आपण ठेवलेला नाही। चीड येते तुमच्या या शेरोशायरीची। इतनी घटिया शेरोशायरी आपने कहाँ से सीखी है पता नहीं है। लातूर जिल्ह्याचं, लातूर शहराचं वैभव हे फक्त सुसंस्कृत सभ्य राजकारणी, वैचारिक राजकारणी आहे। इथे फालतूपणाला अजिबात थारा कधीच कुणी दिला नाही। ज्याची एक आपल्या पक्षाचा उमेदवार आहे असंच काही बाही बोलतो, मनोरंजन करतो। सुपाऱ्या थुंकत जे भाषणं होतात ना, त्या संगतीचा गुण अमित विलासराव देशमुख यांना लागला आहे। चांगल्या लोकात अमित देशमुख यांनी बसावा अशी मी विनंती करतो। चांगल्या आणायचाच होता एखादा स्टार प्रचारामध्ये तर अमिताभ बच्चन आणायचा होता, सचिन तेंडुलकर आणायचा होता। त्यापेक्षा आमचे आशुतोष राणा सारखे, परेश रावल सारखे मिळाले असते। पैसेच देऊन आणायचे होते ना। इथं घरचा आहे म्हणून फुकट आहे, चला घर की मुर्गी दाल बराबर। ज्या लोकांनी, ज्या अभिनेत्यांनी दर्जा टिकवला होता अशी लोक जर प्रचारात आणली असती तर लोकांनाही आनंद मिळाला असता। रोज तेच चेहरे पाहून लातूरकर वैतागले आहेत म्हणून तर निवडणूक एका वेगळ्या रस्त्याला निघून गेलेली आहे। अतिशय सवंगपणाची शेरोशायरी अमित विलासरावजी देशमुख यांनी केलेली आहे। लातूरमध्ये कधीही अशा पद्धतीचा महिलेचा अवमान करण्याचा प्रयत्न झाला नव्हता। मला अमित विलासरावजी देशमुख यांना 2004ची निवडणूक आठवण करून द्यायची आहे। आमच्या अक्का रूपाताई निलंगेकर ह्या निवडणुकीला उभारल्या होत्या, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत्या आणि काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर होते। डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई, माजी आमदार दिलीप भाऊ निलंगेकर यांच्या पत्नी, आत्ताचे आमदार संभाजीरावांच्या मातोश्री समोर होत्या। शिवराज पाटील चाकूरकर यांनी पहिल्या सभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला तंबी दिली होती, रूपाताईंचा पुरेपूर सन्मान व्हायला पाहिजे। आपल्या मित्राची सून निवडणुकीत उभारली आहे
आणि ती आपल्याला मुलीसारखी आहे, सुनेसारखी आहे, हे आवर्जून शिवराज पाटील यांनी सांगितलं. त्या सभेला विलासराव देशमुख हे सुद्धा होते. अमित विलासरावजी देशमुख त्यावेळेला निवडणुकीत सक्रिय झालेले होते. अमित विलासराव देशमुखही त्या स्टेजवर असतील, मला आज आठवत नाही. दिलीपरावजी देशमुखही त्या स्टेजवर होते. सांगायची गोष्ट ही, जो दर्जा विलासराव देशमुख यांनी, शिवराज पाटील चाकूरकर यांनी, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी, दिलीपराव देशमुख यांनी राखला आहे, तो अमित देशमुख यांना राखता येत नाही. लातूरची सभ्य आणि सुसंस्कृत परंपरा इथे खंडित होण्याचा प्रयत्न होतो. दाखवायचे दात आणि खायचे दात हे असे उघडे पडतात. हा स्लोगन्समधला फोलपणा इथे उघडा पडतो. माणसाचा चेहरा एक असतो आणि दाखवतो दुसरा चेहरा. ते गाणं आहे ना जुनं, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोग. अमित देशमुख यांचा लोक पाहत असलेला चेहरा वेगळा होता. काल सवंग शेरो शायरी मारताना जी चेहरा आपल्या समोर आला, तो खरा चेहरा आहे, खरा चेहरा. बारका भाऊ म्हणतो इंगा दाखवायचा एका एकाला, मोठा भाऊ फालतूची शेरो शायरी करतो. द ऑस्कर अवॉर्ड गोज टू असं जे म्हटलं जातं ना, ते शायरीमधलं ऑस्कर अवॉर्ड सुद्धा यांनाच द्यायला पाहिजे, लातूरकरांनाच तो मिळाला पाहिजे. ही सवंग शेरो शायरी करण्यापेक्षा एक दर्जा राखला अमित देशमुख यांनी तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. लातूरकर अशा थटला शेरो शायरीला कधीही जागा देत नाही. शेंबडी पोरं होती, टाळ्या वाजून गेली, आणि अशी विधानं ही टाळ्या मिळवण्यासाठीच केली जातात, टाळ्या मिळवण्यासाठीच केली जातात ना. निवडणूक एक दर्जा राखून लढवायला हवी. अमित देशमुख या 15 दिवसामध्ये आपल्या भाषणामधून जो वारंवार तोल जाण्याचा प्रकार झालेला आहे, सावरत होतात स्वतःला, पण होतं असं कधी कधी, जेव्हा समोर काही ठळकपणे जाणवायला लागतं, डोळ्यासमोर अंधारी येते, त्यावेळेला काही शब्द तोंडातून निघून जातात. आज सकाळी फेसबुक स्क्रोल करता करता मला एक छानसं वाक्य दिसलं होतं, छानसं वाक्य, जे मला या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल. बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात, बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात, पण बोलल्यानंतर माणूस शब्दांच्या ताब्यात जातो. चूक प्रत्येकाकडून होते, पण काहींना कळत नाही, तर काही लोक स्वीकारत नाही. म्हणून स्वतःला समजून घेणे हेच जीवनाचे खरे ज्ञान आहे, हे जीवनाचे खरे ज्ञान आहे. फेसबुकवरती पोस्ट केलेल्या धनश्री या मुलीचं हे नुकतंच पोस्ट केलेलं एक जीवनाचं किंवा माणसाच्या वर्तनाचं सार सांगण्याचा 4च ओळीचा अर्थ खूप गर्भित आहे. अमित विलासरावजी देशमुख यांनी या पुढील काळामध्ये बोलण्याआधी काय बोलायचं नाही, हे जे विलासरावांनी पाळलेलं तत्व होतं ते आपण निश्चित पाळाल. इथंच थांबतो, पुन्हा भेटू फ्लॅशबॅकमध्ये. धन्यवाद.